दिपेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेत गंभीर गैरव्यवहाराचा आरोप. चेअरमन व सचिवांविरोधात उच्चस्तरीय चौकशीची मागणी. उपविधींचा भंग, थकीत कर्जवसुलीत हलगर्जी, आर्थिक व्यवहारांवर संशय, सहकार विभागासह निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल. रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित पेण येथील कारभारात गंभीर अनियमितता, उपविधींचे उल्लंघन, आर्थिक गैरव्यवहार, थकीत कर्जदारांना अभय तसेच संचालक मंडळाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप संस्थेचे चेअरमन नंदकुमार कृष्णा भगत व सचिव विवेक म्हात्रे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संस्थेच्या वैभव बाळकृष्ण पाटील व आकाश वसंत पाटील या दोन संचालकांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक व उपसहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करून उच्चस्तरीय चौकशी, प्रशासकीय हस्तक्षेप व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरही संस्थेचा कारभार मंजूर उपविधी व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाला डावलून चालवण्यात येत आहे. विशेष म्हणजे चेअरमन नंदकुमार कृष्णा भगत यांची दिनांक 15 मार्च 2025 रोजी इतर तालुक्यात बदली झाल्यानंतरही त्यांनी चेअरमन पदाचा कार्यभार सुरू ठेवला असून मंजूर उपविधीनुसार त्यांचे संचालक पद व चेअरमन पद संपुष्टात येणं अपेक्षित असतानाही त्यांनी पदाचा वापर करून विविध आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत सचिव विवेक म्हात्रे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले असून संचालकांना बैठकीचे इतिवृत्त, आर्थिक व्यवहारांची माहिती, जमा खर्चाचा तपशील, थकीत कर्जदारांची यादी, कर्ज मंजुरीची कागदपत्रे तसेच इतर आवश्यक अभिलेखे जाणीवपूर्वक उपलब्ध करून दिली जात असल्याचे म्हटलं जात आहे. वारंवार लेखी मागणी करूनही माहिती न देणे ही पारदर्शकतेच्या तत्वाला हरताळ फासणारी बाब असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. संस्थेतील लाखो रुपयांच्या थकीत कर्जाची प्रभावी वसुली करण्यात आलेली नसून काही प्रभावशाली कर्जदारांना जाणीवपूर्वक संरक्षण दिले जात असल्याचा संशयही तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः सेवानिवृत्तीपूर्वी मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर झालेल्या एका सभादाराकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी कोणतीही प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याने संस्थेच्या आर्थिक हिताला मोठा धक्का निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय सलग बैठका गैरहजर राहणाऱ्या संचालकाविरुद्ध उपविधीनुसार आवश्यक कारवाई करण्यात आलेली नसून बैठकीनंतर अनुपस्थितीत संचालकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन इतिवृत्त पूर्ण केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तसेच इमारत दुरुस्ती, साहित्य खरेदी, विविध खर्च व आर्थिक मंजुरीचे निर्णय संचालक मंडळाची विधिवत मंजुरी न घेता परस्पर घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. तक्रारदार संचालकांनी दिनांक 20 जून 2026 रोजी संस्थेच्या चेअरमनकडे लेखी अर्जाद्वारे बैठकीचे इतिवृत्त, आर्थिक व्यवहार, थकीत कर्जदारांची माहिती, खर्चाची कागदपत्रे व इतर अभिलेखे मागवली होते. मात्र आजपर्यंत कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून चेअरमन यांचे संचालक पद अपात्र घोषित करणे, चेअरमन पदाचा कार्यभार तात्काळ थांबवणे, संस्थेच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची विशेष लेखापरीक्षा करणे, संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करणे तसेच संस्थेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आदेश तातडीने काढावेत अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. दरम्यान या गंभीर आरोपांमुळे रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या कारभाराबाबत सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सहकार विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. कुलाबा प्रभात लाईव्हसाठी रायगड ब्युरो रिपोर्ट.